सांगा. मी कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक गोडेगावचा माजी उपसरपंच सोमनाथ काळे. आज जर पाहायला गेलं तर आंबेगाव तालुक्यामध्ये माननीय दिलीपरावजी वळसे पाटील यांना एक भाग्यविधाता म्हणून म्हटलं जातं, पण त्यांचे विरोधक त्यांना म्हणतात ते भाग्यविधाता कसे काय. मग याच्याबद्दल तुम्ही वळसे पाटील साहेबांबद्दल काय सांगाल? कसं आहे, तुम्ही पत्रकार मित्र आहेत, तुम्हालाही ज्ञात आहे आणि सर्व तालुक्यातील जनतेला हे सर्व माहिती आहे. कारण की 1990च्या अगोदरचा तालुका आणि 1990च्या नंतरचा तालुका, अगदी वरतून आवफ्यापासून तर शेवट लाखणगावपर्यंत पाहिलं तर 4 घरं असतील, वाडी असेल, तिथे रस्ता, पिण्यासाठी पाणी, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, इंजिनिअरिंग कॉलेज, हे सर्व साहेबांनी उभं केले. आणि ज्यांनी जो आरोप केला भाग्यविधाता, त्यांच्या गावाला जाणारा रस्ता अगदी पहिला लहान पूल होता, आत्ता दुसरा पूल होऊन परत अजून एक पूल होतोय गावाला, गंगापूर गावाला. म्हणजे जो हा आरोप रमेश येवलेंनी केला आहे आणि माझं उत्तर त्यांना आहे का त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी जो आतल्या गंगापूर असेल, बाहेरचा गंगापूर असेल, इथे जाणारा डांबरी रस्ता, या 1990च्या अगोदरचा काय परिस्थिती होती आणि नंतरची काय परिस्थिती होती, या तालुक्यामध्ये शुक्रवारच्या गोडेगावच्या शुक्रवारच्या बाजारात आणि मंचरच्या रविवारच्या बाजारात विकत पाणी घ्यायला लागायचं. हे आदरणीय वळसे पाटील साहेबांना म्हणून भाग्यविधाता म्हटलं जातं. दुसरा त्यांनी दूध भेसळीच्या प्रश्नावर जो मुद्दा उठवला आणि त्यांनी का बुवा तुम्ही पाठराखण करताय, असं काय साहेब पाठराखण करत नाही. अगदी स्वतःचे पुतणे विवेक वळसे पाटील दादा किंवा प्रदीप वळसे पाटील जरी याच्यात असते तर आदरणीय साहेबांनी त्यांना माफ केलं नसतं. हा साहेबांचा स्वभाव, आम्ही जवळून कार्यकर्ते आहेत, आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. साहेब अशा चुकीच्या गोष्टीचं कधीच पाठराखण करत नाहीत. तरी पण म्हटलं जातं का साहेब कठोर पाऊल उचलत नाही, आरोपींसाठी कठोर पाऊल उचलत नाही, यासाठी साहेबांनी पुढे येऊन कठोर पाऊल उचलून प्रशासनाला याची. तुमचे कोण पत्रकार होते मला माहीत नाही, पण पहिल्या मुलाखतीत साहेबांनी सजोड सांगितलं का ज्यांनी कोणी हा काही केला असेल त्याच्यावर कारवाई व्हावी आणि त्याच्यावर गुन्हे दाखल व्हावेत. हा साहेबांचं स्टेटमेंट आहेत, हे तुम्ही पत्रकारांनाच माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी कमी पडतात. कारण काय होतं, अशी चर्चा आहे, कारण बिनविरोध निवडून आलेले सुस्तावलेले कार्यकर्ते आहेत, त्यामुळे त्यांना पदाचंही महत्त्व कळत नाही, नेत्याचंही महत्त्व कळत नाही, अशी जी चर्चा आहे. त्याबाबत काय वाटते? असं काय प्रकार नाही. मूळतः साहेब ज्या वेळेला एखादा कार्यकर्ता कुठल्या प्रकारे काय बोलत असेल तर साहेबांना ते व्यवस्थित वाटत नाही, म्हणून तर पण साहेब उत्तर द्यायला का, आता माझ्यासारखा सुद्धा कार्यकर्ता भाग्यविधाता म्हटल्यावर आता जे रमेश येवले आहेत त्यांचं वय किती, त्यांची उंची किती, बोलतात कोणच्यावर, त्यांनी ते ज्याच्या त्याच्या पद्धतीने बोललं पाहिजे, हे आमची त्यांना सांगणं आहे. जर तुम्ही बोलायला लागले तर आम्ही बी काही कमी नाही, आम्ही बी त्याचं तोडीस तोड उत्तर देऊ शकतो. मग कार्यकर्ते खंबीरपणे साहेबांच्या पाठीशी का उभे राहत नाही? मग कार्यकर्ते उभे आता 35-40 वर्ष सर्व कार्यकर्ते मतदार साहेबांच्याच पाठीशी आहे.